राज्यभरात दलितांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ आरपीआयच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली। नगरमधील खर्डा येथील दलित युवक नितीन याची काही दिवसांपूर्वीच हत्या झाली आणि त्यापाठोपाठ राज्यभरात विविध ठिकाणी दलितांच्या हत्या झाल्या आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये काही जणांनी आंबेडकर जयंती साजरी केली म्हणून एका मातंग समाजाच्या युवकाची हत्या केली। असं असतानाही राज्य सरकार काहीही करत नाही। या सर्वांची नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री आर पाटील यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी कार्यकर्त्यांनी आर पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं। पोलिसांनी हस्तक्षेप करून पुतळा हिसकवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो सफल झाला नाही आणि आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी पुतळ्याचं दहन केलं। आरपीआयचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी आरपीआय महिला आघाडी अध्यक्ष लतिका साठे, मातंग आघाडी अध्यक्ष हनुमंत साठे, परशुराम वाडेकर, नवनाथ कांबळे आदींसह आरपीआयचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दलितांवरील हल्ले थांबले नाहीत तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शहराध्यक्ष महेंद्र कांबळे यांनी यावेळी दिला। अहमदनगर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी प्रेम प्रकरणात जी हत्या झालेली आहे त्यानंतर मातंग समाजाच्या उमेश आगळे नावाच्या तरुणाला औरंगाबाद या ठिकाणी मारण्यात आलं आणि पुणे जिल्ह्यातील चिखली या ठिकाणी माणिक उदागे नावाच्या तरुणाला बाबासाहेबांची जयंती साजरी केली या म्हणून या ठिकाणी फ्लॅक्स फाडण्यावरून हा वाद निर्माण झाला आणि त्याला किडनॅप करून या ठिकाणी मोशी या ठिकाणी त्यांना डोक्यामध्ये दगड घालून त्याची हत्या झालेली आहे। हे हत्या प्रकरण गेली अनेक दिवसापासून काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेवर असताना हे हत्याचे प्रकरण या ठिकाणी सुरू आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी गेली अनेक वर्ष हे प्रकरण सुरू असताना कोणत्याही प्रकारची त्यांनी कधी दखल घेतली नाही आणि म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारून आर पाटीलने या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही राज्यपालांना आम्ही करणार आहोत। त्याचद्वारे या ठिकाणी निवेदन मुख्यमंत्र्यांना देखील या ठिकाणी देणार आहोत, राज्यपालांना या ठिकाणी निवेदन देणार आहोत आणि हा झालेला प्रकार पुन्हा होणार नाही हे या ठिकाणी राज्य शासनाने त्याची दखल घ्यावी। पोलिसांनी केवळ पंचनामा करायचा आणि मलमपट्टी करायची या व्यतिरिक्त काही केलं जात नाही आणि म्हणून या ठिकाणी पोलिसांचा देखील मी जाहीर निषेध करतो आणि या पुढच्या काळात असे प्रकार घडले तर या ठिकाणी रिपब्लिकन पक्ष यापेक्षाही तीव्र आंदोलन करेल या ठिकाणी बोलतो।